मिटकरी आणि मनसे नेत्यांच्या भांडणात आता प्रमुख नेत्यांवरूनच हल्लाबोल होऊ लागलाय। एका टीकेच्या वादाला किती फाटे फुटले आहेत। शड्डू ठोकणारे मनसेचे पदाधिकारी आता फरार झाले आहेत का, पाहूयात। आता अजितदादा पवार बोलतोय, माननीय बोलतोय, तुमचे जेवढे नेते आहेत त्यांचे कपडे उतरवल्याशिवाय, त्यांचे अब्रूचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही। अजितदादांवर जर टीका केली ना बेट्या तुझ्या त्या राज ठाकरेंनी, तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा। आता तर फक्त गाडी तोडली आहे, त्या दिवशी तो लपला नसता दरवाजा बंद करून, त्याला तोडलं असतं त्या लोकांनी। तू माझ्या शर्टाचं वरचं बटन उघडायला आहे, त्याची जी तिरपी झालेली मान आहे ना, मानीचा मनका, तो सरळ दिशेत चालेल। अमोल मिटकरची लायकी काय आहे? मुळात तो घासलेट चोर आहे। त्यांच्याबद्दल राज्यसभेवर टीका केली, कपडे काढून मारून। की तो कपडे फाडायची भाषा करत असेल तर माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही। राज ठाकरेंच्या धरणाच्या विधानावरून मनसे राष्ट्रवादीमधल्या संघर्षानं आक्रमक रूप धारण केले। आता मनसे मिटकरींच्या आडून अजित पवारांवर वार करते आणि मिटकरी राज ठाकरे यांच्यावर। पवार साहेबांनी जर केस जिंकली तर तुझ्या त्या झोलर दादाला 70,000 करोडचा झोल केलाय ना, त्या झोलर अजित दादाला कटोरा घेत फिरावं लागेल। माझ्या पक्षाला नाव द्या, माझ्या पक्षाला चिन्ह द्या बोलत। तुझ्या दादासारखे आमदार फोडले नाहीत काकांचे। आमचे साहेब ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी एकही आमदार घेऊन बाहेर पडले नाहीत। तुझा दादा 40 आमदार चोरून घेऊन बाहेर पडलेला आहे। राज साहेबांबद्दल चुकीच्या शब्दांमध्ये बोललास तर याच्याहून वाईट शब्दांमध्ये माननीय अजितदादा पवारांबद्दल बोललं जाईल। तुमचे जेवढे नेते आहेत त्यांचे कपडे उतरवल्याशिवाय, त्यांचे अब्रूचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही। चिले, अरे मना चिल्या, तुझे ओठाची काय दुधाचे ओठ नसतील सुकले रे। अजितदादांवर जर टीका केली ना बेट्या तुझ्या त्या राज ठाकरेंनी, तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाही, तेवढं लक्षात ठेवा। काय त्याची अवकात आहे? तो देशपांड्या, हा चिल्या, याची अवकात काय? यांना घरात बायको साला इज्जत देत नाही। ही लोक आता अजितदादावर भुंकायला लागली। अमोल मिटकरची लायकी काय आहे? मुळात तो घासलेट चोर आहे। त्यांनी त्याच्या बापाने पाहिलं का मला घासलेट चोरताना? तो कोणाकोणाची चोरून दारू पितो हे त्यांच्या राज ठाकरे साहेबांना नाही माहित आहे। कुठल्याही पक्षाच्या नेतृत्व सोडून जर का कोणी खालच्या पक्षाच्या राज्यसभेवर टीका केली, कपडे काढून मारून। तू माझ्या शर्टाचं वरचं बटन उघडायला आहे, त्याची जी तिरपी झालेली मान आहे ना, मानीचा मनका, तो सरळ दिशेत चालेल। कपडे काढायची काय भाषा करतो बेट्या? तुझे 10 खानदान आले तरी माझ्या गुंडीला हात नाहीत लावू शकत। राजसाहेबांवर खालच्या पातळीवर टीका नाही करायची। आता तर फक्त गाडी तोडली आहे, त्या दिवशी तो लपला नसता दरवाजा बंद करून, तर त्याला तोडलं असतं त्या लोकांनी। शिवतीर्थार किंमत नाही, त्याला अनेकदा लाता घालून हाकाललाय, ते माझ्यावर बोलतोय। तर माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही। सुपारी बहादर शब्दाचा राग आला असेल तर गुगलवर सुपारी बहादर सर्च केल्यावर कुणाचा फोटो येतो असा प्रश्न मिटकरींनी मनसेला केलाय। याआधी ब्रजभूषण सिंह, देवेंद्र फडणवीस आणि सुषमा अंधारी यांनी राज ठाकरे यांच्यावर सुपारी घेऊन भाषणांचा आरोप केलाय। त्यावर बोलण्याची हिम्मत आहे का, असं मिटकरींनी म्हटलं। राज ठाकरे दबंग उबंग नहीं है, चूहा है, चूहा पहली बार निकल रहा है। सुपारी पक्ष आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही। त्यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं, त्याची आपल्याकडे काही कारण आहेत। आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्यांनी। माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात, ते मी तानू तानू केला असता कार्यक्रम। पण आता पवार साहेबांना रेल्वेचं इंजिनच भाड्यानं घेतला। साधारणपणे तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं सुपारी बहादर, तर तुम्हाला स्पष्ट चित्र दिसेल। हा शेवटी सुपारीबाज, गुंडशाही, झुंड या लोकांचा पक्ष आहे। यांची हिंमत नाही ब्रिजभूषणला खेटायची, यांची हिंमत नाही आदित्य ठाकरेंना खेटायची, आता त्यांची माझ्यासोबतही खेटायची हिंमत नाही। ते खरं एका बापाची औलाद असतील तर खेटतीलच माझ्यासोबत। राज ठाकरेंना सुपारी बहादर म्हटल्यामुळे मनसैनिकांनी अकोल्यामध्ये मिटकरींची गाडी फोडली। त्यानंतर हल्लेखोरांसोबत असलेल्या एका मनसैनिकाचा माहितीनुसार हृदयविकारानं मृत्यू झाला, पण त्यावरून गंभीर आरोप मनसेवर आता होऊ लागले। तो मुलगाच आहे। आम्हाला असं माहिती पडलं की 10 दिवसानंतर तो अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणार होता, त्याच्यामुळे त्याच्यावर यांची खुन्नस होती। हे जर बघितलं त्यामध्ये त्या मुलाच्या हाती तुम्हाला कुठलंही झाडू, दगड, कुंडी असं दिसत नाही। तो बिचारा मागं होता, एक साध्या शांत स्वभावाचा मुलगा। त्यात दगडफेक केली नसेल म्हणून त्याला पुढे जाऊन काही यांनी मारहाण केली का, तर हे साले सगळे उचलले पाहिजे इथून तिथपर्यंत। मग राज ठाकरे असतील का कोणी असतील, त्यांच्या सगळ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे याच्यामध्ये। आता
मृत्यू आहे त्याच्यावरती भांडवल करायचं नसतं. उद्या जर माझ्या मुलाचं झालं असतं तर मी केलं असतं का भांडवल? तर नाही. तो नालायक आहे. आम्ही नालायक नाही आहोत. आम्ही सुज्ञ लोक आहोत आणि सुशिक्षित आहोत. त्याच्यामुळे ती जी माझी जी हानी आहे ती कुठेच भरून जाणार नाही, कुठेच भरली जाणार नाही. म्हणून जयला भेटायला मी आत्ता चालू आहे. थोड्या वेळात मी आता निघतोय. तिथे जाऊन मी पण स्वतःला सरेंडर करून घेणार आहे आजच्याच. दुसरीकडे शड्डू ठोकून बोलणारे राज ठाकरेंचे मनसैनिक कर्णबाळा दुनबळे मात्र काल रात्रीपासून फरार झाले. आपण अकोल्याला चाललो असं सांगून मिशीला ताव देणारे मनसैनिक दुनबळेंचीच शोधाशोध सध्या सुरू आहे. मी जर तिथे असतो ना, माझं नाव टाकलंस काय हरकत नाही. मी तिथे असतो ना, तुला तुझी अवकात दाखवली असती. असतो काय तू पळाला ना, मी तिथेच होतो ना. 100 फुटावरती तर मी उभा होतो. मालोकरचा माझ्यावरती तू आरोप करतोय. मी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व तरी होतो का? मग काल तिथे असं केलं होतं फक्त. आता तुला असं करून असं करतोय. पळून जाणं तर आमच्या रक्तात नाही रे. अमोल मिटकरी म्हणतायत की तुम्ही अकोल्यात येऊन दाखवा. अरे मी निघालोय, अकोल्याला निघालोय. ठीक आहे, आता अकोल्याला निघाला. मी आता बँकेत चाललोय. थोडे पैसे पण लागतात ना दादा खर्चायला. तुम्ही काल म्हणाला होतात की मी सरेंडर करणार आहे, पण आज तुम्ही या ठिकाणी दिसताय, काय याचा अर्थ काढायचा? आम्ही एंटीसिपिटीसाठी अप्लाय केलेला आहे. आज माननीय अमित साहेब तिथे पोहोचतात अकोल्यात. आणि मी पण पोहोचतोय आज कुठल्याही परिस्थितीत. बघा पाण्याची वगैरे बॅग वगैरे भरल्यात. आम्ही निघतोय. मात्र हा सगळा ड्रामा मनसेला फोकसमध्ये आणण्यासाठी केला जातोय का, अशी ही एक चर्चा आहे. कारण वाद इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा दोन्ही बाजूचे प्रमुख नेते गप्प आहेत. दुसरीकडे मुलाखत सुरू असतानाच मनसेच्या कर्णबाळांची भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी भेट होती. त्यावरून आपल्यासोबत कोण आहे हे सर्वांना ठाऊक असल्याचा दावा मनसेवाले करतायत. जिथे आशिषजी माझ्या गळा भेट घेतात याच्यावरनं तुम्ही फक्त आधार बांधायचा आहे, अंदाज बांधायचा आहे की काय चाललंय. मला काही बोलायचं नाही. राज ठाकरेंच्या एका विधानानं सुरू झालेला वाद 2 पक्षांमध्ये रूपांतरित झालाय आणि त्याच वादादरम्यान एका तरुण मुलाचा मात्र जीव गेला. त्यावरून होणाऱ्या आरोपांची चौकशी होईल. आव्हान प्रतिआव्हानाच्या नादात एका कुटुंबानं मात्र आपला मुलगा गमावलाय. याचं उत्तर कोण देणार हे महत्त्वाचं आहे. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.